टाळ्यांचा आवाज कमी आहे. धन्यवाद. असे टाळ्या चालू राहू द्या. मान्यवर परीक्षक आपल्याला आज या स्पर्धेसाठी लाभले. त्यांनी मन लावून सगळ्यांचे गाणे ऐकले आणि ते योग्य ते मार्क्स त्यांनी दिलेले. थोड्या वेळात हे मार्क्स आपल्यासमोर डिक्लेअर पण होतील. आणि प्रतिभा जाधव यांना सुद्धा पुष्पगुच्छ आणि शाल सन्मानित करण्यात येईल. तिसरे जे जज आहे संजय जाधव सर, सागर माफ करा, सागर जाधव सर, सॉरी. त्यांना डॉक्टर उल्हास वाघ पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित करतील. काय प्लीज. थँक्यू सो मच. तसेच आपले सन्माननीय आदरणीय श्री महेश कुलकर्णी सर यांचाही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन डॉक्टर वाघ सर सत्कार करतील. सर महेश सर प्लीज कम ऑन द स्टेज. आपला सत्कार वाघ सरांतर्फे होत आहे. आमचे गुरु कुलकर्णी क्लासेस पुष्कळ सर्व महेश कुलकर्णी सर यांचा सत्कार. आज यांच्या मार्गदर्शनाखाली किती सुंदर गाणे झाले. 5 वाजल्यापासून 10 वाजले पण वेळ कसा गेला कोणालाच कळलं नाही. प्रथम जी शिष्यगण आहे त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे. आणखीन आज असं वाटलं की जे काय मेहनत करतोय मी त्याचं कुठेतरी त्या झाडांना कुठेतरी फळं आता यायला लागले. तशीच फळं आणखीन येऊ देत. छान आणखीन छान गा. आणखीन अशाच पुढे कॉम्पिटिशन आपल्याला करायचे. जजेस आपलं मनोगत सांगतील. कॉम्पिटिशन मी कारण हा माझा व्ह्यू नाही, हा त्यांचा व्ह्यू आहे. तिराईत माणूस जेव्हा तुम्हाला ऐकतो, ज्यांनी तुम्हाला याच्या अगोदर कधी ऐकलेलं नाही, अशी माणसं जेव्हा तुम्हाला ऐकतात आणि त्यांचं जजमेंट काय असतं ते आज आपण बघूया. सर्वात प्रथम सर्वांचं अभिनंदन. कारण तुम्ही जे परफॉर्म केलं त्याच्यामध्ये तुमच्या मागची जी मेहनत होती ती दिसून येत होती. छोटी मोठी जी काय असेल ते, तर त्यासाठी सर्वांचं अभिनंदन. ऑल द बेस्ट. कीप एक्सेल. म्हणजे एक्सेल होता का पण आणखी एक्सेल व्हा अशी तुम्हाला विनंती. सॉरी, मी माझ्या वतीने यांची ओळख करून द्यायची राहूनच गेले सगळं. हे सगळं असा गोंधळ होतो केव्हा. सागर जाधव अत्यंत हुशार आणि जाणकार माणूस संगीतातला, आणि म्हणून त्यांना आज मी मुद्दाम इथे बोलवले. सांगतील आपली जजमेंट त्यांनी. प्रतिभा जाधव यांच्या कॅसेट्स आहेत, म्हणजे अल्बम्स आहेत, तुम्हाला युट्यूबवरती वगैरे बघायला मिळतील. मी पाहिजे मी पाठवीन सगळ्यांना, आपल्या ग्रुपवरती पाठवीन. आवर्जून ऐका त्यांना त्यांची गाणी. आणखी खूप छान गातात. आज त्यांना इथे गायचा योग नाही दिला आम्ही किंवा मिळाला नाही. काय काय सुचत नाही मला आता, पण मला आता जे सुचतंय ते मी गाते. कार्यक्रम असा पण आपला आता सांगतेच्या मोडवर आलेला आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींचं बसायचं आहे. 4 मी फक्त ऐकवते. भैरवी या शेवटी त्या कार्यक्रमाच्या सांगायला पण आपण भैरवी करूया. आता विश्वात्मके ये भाग्यने दोषावे तुषोनी बसद्यावे
खरंच म्हणाल की जो जे वंशील तो ते लाभो. येस ऑफकोर्स, माझी मनापासून इच्छा आहे तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण हो गाण्यातली, प्रत्येकाला चान्स मिळो गाण्याचा आणि असंच गात राहा सगळं. खूप मजा आली, खरं सांगू खूपच मजा आली. खूप दिवसांनी असं खूप लोकांना ऐकलं जे गाण्यावर मनापासून प्रेम करतात. आपलं जर प्रेम नसेल ना गाण्यावर तर आपण गाऊ नाही शकत. कसंही गाऊ दे, आपण बाथरूम सिंगर असतो, तिथून आपली सुरुवात होते. हळूहळू आपण लोकांमध्ये गायला लागतो, मग जगासमोर येतो. गाणं आवडतं मनापासून, म्हणूनच आपण गातो आणि म्हणूनच गातच राहिलं पाहिजे. आपलं वय, आपण कुठे गातोय, आपण कोणासमोर गातोय याचा विचार नाही करायचा. मी किती छान गायले, मी किती सुंदर गायले, मी कुठली हरकत घेतली, मला ताना येतात का, अरे कशाला विचार करायचा. जे येतं ते मनापासून गायचं आणि आज सगळ्यांनी तेच केलं. खूप मजा आली, खूपच मजा आली. काही टेक्निकल इश्यूजमुळे थोडासा प्रॉब्लेम मध्ये मध्ये होत होता, बऱ्याच जणांना अडचणी येत होत्या, त्यामुळे बऱ्याच जणांची गाणी मध्ये मध्ये थांब. अरे पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी खूप छान गायलं आणि खूपच मजा आली. गाणी गात होत्या तुम्ही, पण आम्हाला पण ऐकताना पण तेवढीच मजा येत होती. आणि तुम्ही नोटीस केलं का की आपण आता जी गाणी ऐकली, कुणीही श्रेया घोषाल गायला नाही, के गायला नाही, सुनिधी चौहान गायला नाही. सगळे आपण जुन्या जमान्यातूनच सुरू केलं, तिथूनच हळूहळू पुढे आलो, पण तिथेच थांबलो. 90s, 75, 80, 90 त्याच दरम्यान आपण थांबलो. पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईन तेव्हा मला तुमच्याकडून पुढच्या जनरेशनची गाणी ऐकायला पण आवडतील. प्रयत्न करा, आपण प्रयत्न करत राहायचे, जसं येईल तसं गायचं, पण गायचं. आजची ही जी स्पर्धा होती, मी स्पर्धा म्हणणार नाही येणार, हे आपलं एक गेट टुगेदर होतं. छान होतं गेट टुगेदर, मला आवडलं, फार आवडलं. आणि भाऊंमुळे आम्हाला ते संधी मिळाली इथे येण्याची. आमचे पण ते गुरुच, आमचे पण पहिले गुरु तेच आहेत गाण्याचे. तुमचे जसे गुरु आहेत तसे आमचेही ते गुरुच आहेत. त्यामुळे त्यांनी मोठ्या हक्काने मला बोलावलं इथे. थोडं मी नाही म्हणत होते आधी काही कारणांमुळे, पण मी आले इथे आणि खूप एन्जॉय केला. तुमचा सगळा कार्यक्रम खूप एन्जॉय केला. आता थोडस निकालाकडे येऊया, कारण प्रतीक्षा सगळ्यांना त्याची जास्त आहे. की निकाल काय लागलेला आहे. मला वाटतं भाऊ तुम्ही डिक्लेअर करताय की कसं? येस मॅडम.